हाय एव्हरीवन, सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर लग्नानंतरची मुंबईमधली माझी पहिलीच होळी आहे। तर आज नाश्त्याला आणलं होतं मसाला डोसा। तर नाश्ता आता मी करून पटकन आता पुढच्या कामाला आता मी सुरुवात करणार आहे। तर इथं आता घंगाळ मी लावून घेतलं आहे, चांगलं फुलं वगैरे हे करून। आणि इथं माझी रांगोळी काढून झालेली आहे, जशी जमेल तशी मी काढली। आणि हे जो कलर आहे हा दिसतोय ना चॉकलेटी, तर तो मी यूज केला आहे जुगाडू पद्धतीने। तर ही घेतली माती, मी त्याला चांगलं असं चाळून घेतलं आणि बनवला आहे त्याचा कलर। आणि हे सगळी जी मी प्रॅक्टिस केली, काय लिहू कसं लिहू, तर अशा पद्धतीने मी आता रांगोळी काढून झाली माझी। कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला। आणि ही आमची वेल आता इतकी झाली मोठी, आणि ही आली सई, कलर करून आले। तर आजचा बेत आहे पुरणपोळीचा। तर इथे डाळ आता उकडत टाकली आणि ते एका साईडला भात पण रेडी झाला आहे आपला। तर इथे आपलं पुरण रेडी आहे आणि आता पुरणपोळी लाटायला मी सुरुवात करते। आणि मम्मी आहे तिकडे शिकवतात पुरणपोळी, तर दोघी मिळून करतोय कामं, कारण की पटकन व्हावीत म्हणून। पुरणपोळी सुद्धा आपली चांगली छान अशी फुगलेली आहे। तर तूप टाकून तर खरंच बेस्ट लागते पुरणपोळी। तर इथे आपलं रेडी झालेलं आहे जेवण आणि आता आम्ही जेवायला बसतोय। तर इथे आपला रेडी झालेला आहे राईस आणि ते कटाची आमटी आणि हे गरमागरम छोले हे बनले। तर आता जेवायला बसतोय। दुपारचा चांगला आराम करून आता मी खाली उतरले ठिकठिकाणच्या होळी बघण्यासाठी। तर तुम्हाला पण दाखवते कुठे कुठे होळी लागलेत त्या। बघा ना, सगळ्यांनी किती छान छान असं विविध पद्धतीने त्यांच्यानुसार होळी सजवलेल्या आहेत, जे दिसायला पण खूप छान वाटतंय। आता मी आले होते मार्केटला काही कलर्स आणि बलून्स घेण्यासाठी। तर मार्केटला खूपच गर्दी होती, कारण की दुसऱ्या दिवशी धुळीवंदन होतं, तर त्याचीच सगळ्यांची तयारी चालू होती। तर मी पण काही कलर्स आणि बलून घेतले। तर आज आहे धुळीवंदनाचा दिवस आणि मी बलून्स फुगवण्याची माझी तयारी चालू आहे, जे फुगता फुगत नव्हते। तर तेवढ्यातच त्यांचे मित्रमंडळी आलेत आणि चाललोय आम्ही आता खाली। तर तुम्हाला दाखवते कशी धुळीवंदन सेलिब्रेट करतात ही सगळेजण। फुल धमाल मस्ती चालू होती तर खाली। तर
हॅपी होली. तुला का बाहेर ठेवले, तुला का बाहेर ठेवले. आणि इथे जेवल्यानंतर आईस्क्रीमचा आनंद घेतला आम्ही. आणि आता ही व्हिडिओ मी इथेच संपवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.